हॅलो हाय नमस्कार, मी पुष्पा पुन्हा एकदा स्वागत करते पुष्पा किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत मिक्स डाळी टाकून तांदळाची खिचडी। तर त्यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि तो तांदूळ दप्तरी आहे अशा पद्धतीने बघू शकता, जवळून बारीक असतो तो। आणि तुमच्याजवळ जो उपलब्ध असेल त्या तांदळाची तुम्ही खिचडी करू शकता। त्यानंतर पुढील साहित्य बघणार आहोत। इथे मी घेतलेले आहे कढीपत्ता, त्यानंतर खडे मसाले मी काही घेतलेले आहेत। इथे मी दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे, त्यानंतर मिरे, लवंग, वेलची असे 1-2 असे घेतलेले आहेत। त्यानंतर आपण बघूया, मी इथे तेजपत्ता घेतलेला आहे आणि त्यानंतर आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कांदे 2, टोमॅटो 2 आणि 1 मी बटाटा घेतलेला आहे। त्यानंतर आपण डाळी बघणार आहोत। इथे मी घेतलेली आहे उडदाची डाळ, ही घरची डाळ आहे, अशी बारीक आहे। त्यानंतर तुरीची डाळ घेतलेली आहे 1 कप। त्यानंतर मी अख्ख्या मसुरा घेतलेल्या आहेत। इथे मी डाळ नाही घेतली मसुराची, तर अशा अख्ख्या घ्यायच्या, खूप छान लागते खिचडीमध्ये। अशा पद्धतीने बघू शकता। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी इथे कांदा कापायला घेणार आहे। तर आपला कांदा देखील इथं कापून झालेला आहे आणि मी लहान मोठे अशा साईजमध्ये कांदा कापून घेणार आहे इथे। त्यानंतर टोमॅटो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे लहान मोठ्या साईजमध्येच आणि खूप छान अशी लागते या पद्धतीने तुम्ही बनवाल तर। आणि घरातल्या साहित्यामध्ये बनते, जास्त काही मसाले यामध्ये टाकायचे नाही, खूप छान लागते अशी खिचडी। तर आपला कांदा आणि टोमॅटो देखील कापून तयार आहे। त्यानंतर मी दगडी खलबत्त्यामध्ये आलं लसूण वाटून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथं असे छोटे छोटे तुकडे करून घेते, जेणेकरून लवकर वाटले जाईल म्हणून आल्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले। अशा पद्धतीने मॅश करून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं। थोडंसं कुटून घेतलं की व्यवस्थित असं बारीक होतं आणि छान लागतं दगडी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं तर मसाला। आणि इथे बघू शकता बारीक झालेला आहे। आता त्यानंतर मिरच्या मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मोडून घ्यायचे, असे तुकडे केले की लवकर वाटले जातं। आणि एक एक पदार्थ टाकून घेऊया वाटताना, म्हणजे व्यवस्थित वाटले जाईल। आणि मला लवकर हवं होतं म्हणून मी यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकणार आहे, म्हणजे लवकर होईल। इथे बघू शकता थोडंसंच घेतलं म्हणजे लवकर वाटण आपलं हे तयार होईल आणि बारीक देखील होईल। व्यवस्थित अशा पद्धतीने वाटून घेऊ। आणि यामध्ये आता आपण लसूण टाकून घेणार आहोत, ते देखील याच पद्धतीने वाटणार आहोत। थोडंसं असं मॅश करत किंवा कुटून घेऊया आणि आपलं वाटण हे तयार आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता एका साईडला मी गॅसवर स्टीलचं कुकर ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी इथं 2 पळी तेल टाकून घेते। तुम्ही तुमच्या गरजेनुसार आवडीनुसार तेल टाकू शकता। तेल तापल्यानंतर मी इथे मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडली की आपण इथं जिरं देखील टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण कांदा देखील यामध्ये परतवून घेऊया, व्यवस्थित इथं तेलामध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर खडे मसाले देखील आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये। आणि हिरवं वाटण आपण वाटलेलं होतं ते देखील आपण आता टाकून घेऊया। इथं गॅस अगदी कमीच आहे आणि जेव्हा आले लसणाची इथं वाटण आपण तेलामध्ये परतवतो तेव्हा पूर्ण घरभर सुगंध लसणाचा येतो, कमी गॅस ठेवला तर। आणि कढीपत्ता देखील आपण आता यामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर मी इथं तेजपत्ता टाकून घेतला आणि घरगुती काळा मसाला लाल तिखट इथे टाकून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता। आणि इथं मी टोमॅटो देखील व्यवस्थित परतवून घेणार आहे तेलामध्ये। त्यानंतर आपण सर्व डाळी आता तांदळासोबतच धुणार आहे, त्यात सर्व 2-3 डाळी आपण यामध्ये टाकून घेऊया। आता आपण बटाटा कट करून घेणार आहोत आणि त्याच्या अशा मोठ्याच फोडी आपण ठेवणार आहोत आणि तो देखील डाळ आणि तांदळासोबतच असं व्यवस्थित आपण धुणार आहोत 1-2 पाण्याने।
आणि व्यवस्थित याचं पाणी निथरवून घेणार आहोत. तोपर्यंत आपल्या मसाल्याला देखील तेल सुटलेलं आहे. असं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया आणि धुतलेलं तांदूळ आणि डाळ आपण यामध्ये टाकून घेऊया. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मसाला आणि तांदूळ. आणि एका साईडला मी इथं पाणी ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी. यामध्ये 1 चम्मच मी इथं तूप देखील टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि चवीनुसार इथं मी मीठ देखील टाकणार आहे. आणि गरम केलेलं पाणी यामध्ये आता आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित इथे मिक्स करणार आहोत. आणि जुना तांदूळ असल्यामुळे भरपूर फुलतो म्हणून थोडा मला इथे जास्तच पाणी लागलेलं आहे. आणि आवडीनुसार कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊया. आणि इथे मी 1-2 शिट्टी करून घेणार आहे. त्यानंतर आपण बघूया कुकर थंड झालं की. आणि आपली खिचडी देखील इथे तयार आहे. इथे बघू शकता छान अशी दिसत आहे, चमचमीत आणि मसालेदार. अगदी अशी मोकळी आणि व्यवस्थित झालेली आहे आपली खिचडी. परत एकदा व्यवस्थित मी अशी खालीवर करून घेते आणि जवळून बघू शकता आपली डाळी देखील व्यवस्थित शिजलेल्या आहेत. चला तर आपली खिचडी तयार आहे मसालेदार डाळी टाकून. आणि आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. छान अशी चमचमीत दिसत आहे ना. आणि तुम्ही नक्कीच घरी एकदा अशी पद्धतीने ट्राय करून बघा आणि खूप छान बनेल. आणि नेहमी खिचडीमध्ये तूर डाळ तुम्ही टाकतच असणार, पण उडीद डाळ आणि अख्खी मसूर जर टाकली तर खिचडी खूपच छान लागते. आणि इथे मी कांदा देखील ठेवून घेतलेला आहे ताटामध्ये आणि कोथिंबीर देखील अशी वरती येऊन भुरभुरून घेणार आहे. आणि आपली खिचडी देखील तयार आहे. छान अशी मसालेदार आणि झणझणीत अशी झालेली आहे. आणि लाल तिखट ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि तोपर्यंत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.